नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. पाऊस नसल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना मोठा पूर. जालन्यातील धांडेगाव परिसरामध्ये अशा प्रकारे रस्त्यावरून पाणी वाहायला सुरुवात. पुलावरून पाणी वाहत असताना धाडस करणं जीवावर बेतलं. यवतमाळमधील घटना. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला होता. मात्र आता पावसानं पुनरागमन केल्यानंतर शेतकरी सुखावला. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामधून वाचवले वृद्धाचे प्राण. नांदेडच्या किनवट तालुक्यातील घटना. तेलंगणा सीमेवरील अप्पाराव वेट इथल्या नाल्याला अचानक पूर आल्यानं वाहून गेलेल्या बैलजोडीतील एका बैलाचा मात्र मृत्यू. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. रस्ते जलमय. सिडको, गोविंदनगर, गंगापूर, पाथर्डी परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. इगतपुरी तालुक्यात देखील पावसाची हजेरी. 8 दिवसांपासून उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा देखील सुखावला. परभणी जिल्ह्यामध्ये आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. मात्र अद्यापही जिल्ह्यातील जलाशयाचा पाणीसाठा जेमतेमच. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये बरसल्या पावसाच्या सरी. काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. गोंदियामध्ये 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. काही भागामध्ये पिकांचं नुकसान. तर शिऊर गावामध्ये भरलेल्या बाजारात विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीच्या माधान इथं मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील ठुगाव पिपरी गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. बीडमधील रामेश्वर धबधबा देखील पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. बीडच्या सौताडा इथला रामेश्वर धबधब्याची खास ड्रोन दृश्य. नागपूर जिल्ह्यात देखील रिमझिम पावसाची हजेरी. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर ऐन रक्षाबंधनाला पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान. पुढे नद्यांचं पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं वाहून गेली. बारामतीमधील नाझरे धरण 100% भरलं. कऱ्हा नदीपात्रामध्ये 1642 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. पुणे नगर मार्गावर वाहतूक कोंडी. रक्षाबंधनासाठी घराबाहेर निघालेल्या नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा फटका. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीपात्रामध्ये 3 विद्यार्थी बुडाले. एका विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. तर 2 विद्यार्थ्यांचा शोध अद्यापही सुरूच. निवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी जलपूजनासाठी गेल्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही मिनिटाच्या पावसामध्ये अंबरनाथ मोहन नॅनो इस्टेट भागातील रस्त्यावर पाणी साचलं. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये हजेरी. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी विनापरवानगी कार्यक्रम घेतल्यानं गुन्हा दाखल.
लातूर जिल्ह्यातील चापोलीमध्ये दलित पॅन्थर संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या संशयास्पद मृत्यूच्या घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद चिघळला. वाढवण वासगावसह परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात पाहण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी रोखलं. 30 ऑगस्ट रोजी बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याच्या शक्यतेनं ग्रामस्थ आक्रमक. वाढवण बंदर संदर्भातील विज्ञान संस्थेचा अहवाल खोटा. वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचा आरोप. नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद. कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये कागदपत्र सादर करण्याची औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडून काळगे यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा करण्यात आला होता. राजेश देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. परळी मतदारसंघातून राजेश देशमुख इच्छुक. जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली. पुण्यामधील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे उमेदवार देणार असल्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. पुण्यातील इच्छुकांनी बुधवारी जरांगेंना नावं दिली जाणार. अखंड मराठा समाजाच्या वतीनं निर्णय. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार. संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय. तर मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार शिवसंग्राम पक्षाची भूमिका. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा. बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार. प्रतिदिवस 1,500 ते 2,000 लाभार्थ्यांना फायदा होणार. शरद पवार गटाच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी मनोज जरांगे यांना राखी बांधली. चांदीची राखी बांधत रक्षाबंधन साजरा. जरांगेंना राखी बांधण्यासाठी महिला भगिनींची मोठी गर्दी. जळगावच्या धरणगाव शहरामध्ये काढण्यात आली भव्य कावड यात्रा. चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे आणि माजी नगराध्यक्ष अंजली विसावे यांच्या हस्ते महादेवाची पूजा, अभिषेक आणि आरती. शिर्डीच्या साईबाबांना 35 किलो वजनाची 36 फूट लांब आणि 5 फूट रुंदीची भव्य राखी समर्पित. छत्तीसगडच्या बिलासपूरमधील साईभक्त प्रबोधराव यांच्याकडून राखी समर्पित. पालघर पोलीस प्रशासनामार्फत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधनाचा सण साजरा. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बाईकस्वारांना राखी बांधत पोलीस महिला कर्मचाऱ्यांचं रक्षाबंधन, तर ओवाळणी करत बाईकस्वारांना हेल्मेट भेट. नंदुरबारमध्ये बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटपावेळी महिलांची गर्दी. भांड्याचा संच घेण्यासाठी आलेल्या महिलांना पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये कोलकात्यातील घटनेविरोधात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरूच. पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी. गोंदियामध्ये डॉक्टरांकडून कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना नाटिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न. पीडित डॉक्टरला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसे गावातील विश्वनाथ कापसे यांच्या 6 म्हशींना चाऱ्यातून विषबाधा. 6 पैकी 2 म्हशी दगावल्या. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये 933 पदं रिक्त. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण. रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी. परभणीच्या जिंतूरच्या पुंगळा तांडा गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं. पूल नसल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची तारेवरची कसरत. नाशिकच्या येवल्यातील तळावडे भागामध्ये अज्ञात व्यक्तीकडून 25 गुंठे वांग्याचं पीक उद्ध्वस्त. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार. धाराशिवच्या कळंबमध्ये हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन साजरा. हिंदू मुस्लिम समाजामध्ये सलोखा वाढवण्यासाठी 7 वर्षांपासून रक्षाबंधनाचा हा अनोखा उपक्रम साजरा केला जातो. नांदेडमधील महावीर चौकामध्ये आरटीओ विभागाकडून वाहन चालकांना राखी बांधत हेल्मेटबद्दल जनजागृती. महिला पोलिसांकडून हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांचं राखी बांधत औक्षण. सांगलीमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाची हत्या. 16 ऑगस्ट रोजी पांडुरंग शीद नावाच्या शेतकऱ्याच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचं समोर. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये अंगावर वीज पडून मायलेकीचा मृत्यू. सिरासखेडा भागातील घटना. गावात हळहळ व्यक्त.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जळगावामध्ये बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. महावितरणनं दिवसा वीज देण्यासोबतच बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी घाटमाथ्यावरून 2 पिलांसह अस्वलाचं दर्शन. पिलांसोबत खेळतानाचा अस्वलाचा व्हिडिओ पर्यटकांकडून मोबाईलमध्ये कैद. चंद्रपूरच्या मूल परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये मेंढपाळाचा मृत्यू. घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता मृतदेह सापडला. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये समुद्रामध्ये बोट बुडून 3 खलाशांचा मृत्यू, तर एकानं पोहत समुद्रकिनारा गाठला. समुद्रातील दाट धुक्यामुळे बोट दगडावर आपटल्यानं पलटी.